या भागामध्ये आपण आता बोली भाषेचा अभ्यास करणार आहोत. बघा, भाषा व भाषेच्या बोली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झालेली आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते. वेगवेगळ्या प्रदेशात मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो. त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते. या विविधतेचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे. विविध प्रदेश मराठीच्या काही बोलीभाषा. कोकण, कोकणी, मालवणी, विदर्भ, वऱ्हाडी, खान, अहिराणी, खानदेशी, गोरमाटी, कोलामी, कोरको इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जातीच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत. पहा, आपण बघूया. भारतातील राज्याची निर्मिती भाषांच्या आधारावर झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्रात कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी इत्यादी मराठी भाषेच्या बोलीभाषा बोलल्या जातात. गोरमाटी, कुलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत. आता आपण पाहूया सण. आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सवात विविधता आढळते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद इत्यादी सण सर्वजण साजरे करतात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात. तर पठारी प्रदेशावर दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सण देशभर उत्साहात साजरे केले जातात. कुठले 2 सण देशभर करतात? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. म्हणजे आपल्या राज्यात दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, होळी, ख्रिसमस, ईद हे सण साजरे केले जातात. पण 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण आहेत. ते देशात व महाराष्ट्रातही उत्साहाने साजरे केले जातात. काय करावे बरे? सुधीर व स्वप्नील तुमच्या गावी आले आहेत. तुमच्या जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थ त्यांना न्यायचा आहे. कोणतं खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना सोबत द्याल? त्या त्या भाषेनुसार किंवा त्या त्या ठिकाणानुसार हे पदार्थ द्यावे लागतील. पुन्हा गाव, तालुका, जिल्हा व राज्य व देश हे सर्व मानवनिर्मित आहेत की नैसर्गिक आहेत हे शोधायचे. आता हे पण तुम्हाला येतच आहे. आता आपण पाहूया आपण काय शिकलो. आपल्या राज्याची प्राकृतिक रचना. आपल्या राज्याची प्राकृतिक रचना पाहिली. हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांमधील विविधता पाहिली. मराठी राजभाषा व मराठी भाषेच्या बोली हे आपण पाहिल्या. आणि सणोत्सवातील विविधता हे पाहिलेलं आहे. बालमित्रांनो, तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण काय शिकलो हे पूर्ण लिहायचे आहेत. किती ओळी आहेत तुम्हाला लिहिण्यासाठी? 4 ओळी आहेत. आपल्या राज्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांमधील विविधता, मराठी राजभाषा व मराठी भाषेच्या बोली, सणोत्सवातील विविधता ह्या 4 ओळी लिहायच्या आहेत तुम्हाला. आणि असाच गोल करून बघा बरं तुम्हाला लिहिता येतात का? आपले सण कोणते कोणते आहेत, आपण कोणते साजरे करतो हे लिहिता येईल का रे बाळांनो तुम्हाला? बघा बरं. आता आपण आतापर्यंत काय काय पाहिलं हे पाहूया. झाडं कसे तयार होतात हे पाहिलेलं आहे. त्यांचे भाग पाहिलेले आहेत. कोणते भाग? पाने, फळे, फुले, फांद्या, खोड, मुळे इत्यादी झाडांचे वेगवेगळे भाग आहेत. वाड्या, वस्त्यातील राज्य. पुन्हा आपल्या राज्याची माहिती म्हणजे कोणती? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व नागपूर ही उपराजधानी आहे. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश व पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश हे 3 प्रमुख विभाग पडतात.
आपल्या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. राज्यात पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. या पर्वतात कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे महाराष्ट्र पठार आहे. राज्यात उत्तर भागात सातपुडा पर्वत आहे. या पर्वतात अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. याशिवाय राज्यात सातमाळ, अजिंठा, नंतर हरिश्चंद्र बालाघाट, महादेव, गाविलगड, नवेगाव इत्यादी डोंगर पसरलेले आहेत. सह्याद्री पर्वतथळ बोर, वरंधा, ताम्हिणी, कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली इत्यादी घाट आहेत. तर सातपुडा पर्वतात बऱ्हाणपूर खिंड आहे. त्यानंतर राज्यात गोदावरी, कृष्णा, कोयना, तापी, नर्मदा, पैनगंगा, भीमा, सीना, वैतरणा, उल्हास, वाशिष्ठी, सावित्री इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत. राज्यात पश्चिम व पूर्व भागात जास्त पावसाचे प्रदेश आहेत. मध्यवर्ती भागात मध्यम पावसाचा प्रदेश आणि सह्याद्रीच्या पूर्वेस कमी पावसाचा प्रदेश आहे. महाराष्ट्रातील शेती तर आपण पाहिलीच आहे. पाण्यावर अवलंबून आहे. पुन्हा माती, हवामान याच्यावरही अवलंबून आहे. हे पाहिल्यानंतर पुन्हा जास्त पाऊस कुठं पडतो हे पण पाहिलं आणि महाराष्ट्रातील भाषा, बोलीभाषा आणि सण पाहिलेले आहेत. इथे आपला धडा आता संपलेला आहे. तुम्हाला घरचा अभ्यास दिलेला आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे लिहा आणि करताल याची खात्रीच आहे बाळांनो. तुम्ही हुशार आहात. आपण आता इथे थांबूया बरं.